अतिवृष्टी आणि अवकाळी पावसावर मात करत सांगलीच्या पलूसमधल्या धनाजी पाटील या शेतकऱ्यांनी काळ्या द्राक्षाचं यशस्वी उत्पादन घेतलंय। त्यांच्या द्राक्षाला उच्चांकी दरही मिळालाय। या शेतकऱ्यानं त्यांच्या 2.25 एकरात काळी द्राक्ष लावली होती, त्यामधून 13 टन इतकं उत्पादन त्यांना मिळालंय। अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वटवाघळांचा त्रास, त्यांचा हल्ला तसंच रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांवर मात करत त्यांनी पिकांचं संरक्षण केलं। तसंच इतर शेतकऱ्यांनाही फळ पिकं घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। पेटीला 551 पण उच्चांक विक्रमी दर मला मिळालेला आहे। तसंच सर्व शेतकऱ्यांना कळकळून विनंती करतो की शेतकऱ्याने हातबल न होता चांगल्यातला चांगला दर घेण्याचा प्रयत्न करावा व व्यापारी संघटनेला मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की तुम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगल्यातला चांगला दर द्यावा, कारण ह्या वर्षी शेतकरी हातबल पावसामुळे झालेला आहे, अवकाळी पावसामुळे झालेला आहे। तरी सर्व व्यापारी संघटनेला मी अशी विनंती करतो की चांगल्यातला चांगला दर देऊन आमच्या शेतकऱ्याला 4 रुपये देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा। गेली 4 ते 5 दिवसांपासूनच्या सततच्या ढगाळ हवामान आणि रिमझिम पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलाय। बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या मोहरावरती रोगाचा प्रादुर्भाव आता वाढलाय, त्यामुळे याचा मोठा परिणाम उत्पन्नावर होणार आहे। त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी, कसं आपलं पीक वाचवावं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। जुन्नरमधील आंब्याला हे खरं तर एक वेगळी चव असते आणि तो खरं तर आता शिवनेरी हापूस या नावाने ओळखला जातोय। मात्र याच शिवनेरी हापूसचं जे काय हब आहे त्याच नारायणगाव परिसरात मी आता आलेला। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आंब्याच्या पिकावरती खरं तर वातावरण बदलाचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी तज्ञ आहेत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? वातावरण बदलाचा आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। सर, आपण जे जसं म्हणलं त्या पद्धतीने बरोबर आहे की वातावरणातील बदल, ढगाळ वातावरण, दव पडणे याच्यामुळे आंबा पिकाचा जो मोहर आहे त्या मोहरावर वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो। त्याचा विचार करून शेतकरी बंधूंनी माझं विनंती आहे की फवारणी करणं गरजेचं आहे। ज्यांची मोहर निघायच्या अगोदर असत तर त्यांनी आंतरप्रवाह एखादं कीटकनाशक फवारणीला घेतलं तरी चालतंय, पण ज्यांचा मोहर निघलेला आहे तर त्यांना माझं असं सजेशन आहे शेतकरी बंधूंना की मधमाशीला पूरक असलेलंच कीटकनाशक फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये स्पिनोसॅड आहे, त्याचबरोबर जे आपण निंबोळी अर्क, निम ऑइल हे सुद्धा वापरू शकतो, किंवा आजारडीचे जे कीटकनाशक आहे जैविक, हे की जे कीटकनाशक मधमाशीला पूरक असलेले, कारण की त्याच्यामुळे पॉलिनेशन जर झालं तरच आपलं पुढं चांगल्या पद्धतीने कायऱ्या तयार होणार आहेत। त्याचबरोबर जे करपा किंवा भुरी रोग आहे याच्यासाठी आपल्याला मँकोजेप आहे, हेक्झाकोनाझोल आहे, त्याचबरोबर बाकीचे काही जे बुरशीनाशक आहेत याची सुद्धा आपल्याला त्याच्यात वापर करून या मोहराचं संरक्षण करणं गरजेचं आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। गेले 4 ते 5 दिवसांपासूनच्या सततच्या ढगाळ हवामान आणि रिमझिम पावसामुळे पिकांवरती परिणाम झालाय। तिकडे साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये दाट धुक्याची चादर सध्या पसरली आहे आणि या ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरी पिकांवर देखील सध्या किडीचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय। त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांची चिंता वाढली आहे। पिकं वाचवण्यासाठी फवारणी आणि कीटकनाशकांचा खर्चही वाढल्यानं शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकटाचा प्रश्न उभा ठाकलाय। वातावरणामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं असं नुकसान होत आहे की फळांवरती येणारे जे दव आहे त्याच्यामुळे फळकूज होत आहे आणि फळकूज झाल्यामुळे शेतकऱ्याला फार या संकटाशी सामना करायला लागत आहे की तो आज बऱ्याचशा प्रकारे आज जर का बघितलं तर 1 किलो पाठीमागं जवळजवळ 600 ते 700 ग्रॅमच शेतकऱ्याच्या हातात राहतोय। 300-400 ग्रॅम हा 1 किलोच्या पाठीमागं हा वेस्टेज जातोय। तिकडे धाराशिवमध्ये वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। मिरचीवर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। यंदाच्या मोसमात चांगला पाऊस झाला, मात्र महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज पुरवठा मिळाला नाही, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। महागडं बियाणं, रासायनिक खतं, वाढती मजुरी अशा परिस्थितीत मिरचीची रोपं देखील करपू लागली आहेत। त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। फवारणी केली तरी या पावसानं, गारपिटीनं हे सगळं फवारणीचं वाटोळं होऊन जातं।
त्यामुळं ह्याचं काही नुकसान भरपूर होतं आणि ह्याच्यामध्ये बरेच फवारण्या केल्या आम्ही, पण ह्याचा काय रिझल्ट आलेला नाही. त्याच्यामुळे लाईटीचा प्रश्न, लाईट संध्याकाळी कधी पण येते कधी पण जाते, काय सारखं घोटाळा असतो. प्रशासनाला प्रत्येक वेळेस सांगून कटाळून जीव गेलेला आहे, तरी पण ही प्रशासन काय ह्याची दखल घेत नाही आणि अशामुळे मिरचीला पाणी भेटत नाही आणि मिरचीला पाणी भेटल्यामुळे अशा रोगाचा प्रादुर्भाव भरपूर होतो. यानंतरची बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या खरेदी विक्री संघामार्फत नाफेडची सोयाबीन खरेदी सुरू झाली होती, मात्र बारदाना संपल्याचं कारण पुढे करून ही खरेदी बंद झाली होती. आता बारदाना उपलब्ध झाला, परंतु सोयाबीन ठेवायला गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे सोयाबीनची खरेदी पुन्हा बंदच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. दुसरीकडे 50 किलोमीटर अंतरावरील गोदाम वखार केंद्रात वाहतूक केल्यास संस्थेला वाहतूक खर्च मंजूर करण्यात येणार नसल्याचं नाफेडनं कळवलंय. कधी बारदाना उपलब्ध असतो, कधी बारदाना उपलब्ध राहत नाही. बारदाना उपलब्ध झाल्यास नंतर गोडाऊन उपलब्ध राहत नाही. याकरिता वारंवार आम्ही पणन महासंघाकडे तक्रारी केल्या, परंतु अजूनही काही गोडाऊन उपलब्ध झाली नाही आणि सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही. दिनांक 16 डिसेंबर पासून सोयाबीनची खरेदी बंद आहे, कारण की खरेदी केलेला शेतमाल आम्हाला साठवणुकीकरता अद्याप एक गोदाम उपलब्ध झालेलं नाही. गोदाम 50 किलोमीटरच्या आत उपलब्ध झाल्यास पुन्हा खरेदी सुरू होईल, कारण की नाफेडने आम्हाला 50 किलोमीटरच्या वरील वाहतूक केल्यास खर्च मंजूर करणार नाही आहे. बघूया पुढची बातमी. सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा येवला, मनमाड, दिंडोरी यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. 23 गावातील 301 शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. 172 हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे सरकारनं पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता एवढं नुकसान पेलण्याची शेतकऱ्याची तरी अजून एवढी मनस्थिती नाहीये, कारण मागचे 2 हप्ते रोपांचे नाश होऊन गेलेले आणि हे विकत घेऊन रोप टाकलं, तर याचा सरकारी पातळीवर याचा विचारून याचा पंचनामा झाला पाहिजे आणि जे थोडंफार रोप शिल्लक आहे त्याला तरी सरकारने शेतकऱ्याच्या मनाजोगा भाव द्यावा. 1 एकर गहू होता आमचा आणि रात्री साधारण 12-12:30च्या दरम्यान पाऊस आला आणि 1 एकर गव्हाचं नुकसान झालं. सरकारने ते थोडं लक्ष ठेवून पंचनामे वगैरे करून गव्हाची झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी. तेव्हा उत्तर महाराष्ट्रात जो अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे अनेक पिकांना, रब्बी पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. कांदा पीक देखील या पावसामुळे भिजलंय. तिकडे नाशिकच्या कसमारे परिसरात वातावरण निवळताच उन्हाळी कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. मात्र परतीच्या पावसामुळे कांद्याची रोपं मोठ्या प्रमाणावर खराब झाली आहेत. कांद्याचं उत्पादन यामुळे घटण्याची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये बदलत्या हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसलाय. गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होतोय. हरभरा, मका आणि रब्बी ज्वारीवर मोठ्या प्रमाणात अळी झालेली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी फवारणी करतायत, मात्र जिल्ह्यात आठवडाभर ढगाळ वातावरण कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. अहिल्यानगर शहरासह परिसरात जाड धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या 5-6 दिवसांपासून कमी झालेली थंडी आता हळूहळू पुन्हा वाढू लागली आहे. धुक्यामुळे पिकांवर बुरशीजन्य आजार होऊन खरीपातील गहू, हरभरा पिकावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.